मी माझं नाव गणेश संतोषराव पिंपळे, राहणार पळसखेडा पिंपळे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझ्याकडे 16 एकर शेती आहे. मी दुसऱ्याला देऊन टाकेले, पण मी माझं म्हणजे यासाठी मला माहिती नव्हती. पण अंदाजे आम्ही बेडवर करायची म्हणून सोयाबीन केले होते, तर आम्हाला 12-13 चावरे झालं होतं. आणि तेच आवरेज ह्या वर्षी दुसऱ्या शेती दिले, ते म्हणे आपण तुमच्या पद्धतीने करणार नाही. म्हणलं तो ह्या पद्धतीने कर. तर मग ते आवरेज झालं 5 क्विंटल, आम्हाला आलं होतं 12 क्विंटल. म्हणजे आता आम्ही आमच्या गावातल्या लोकांना म्हणलं माझी जमीन बी चिबडी काही, तुमची चिबडी जमीन आहे, चला बाबा बघून येऊ, तुम्हाला वाटलं पटलं तर करा बा. पण ते बघायला बी कोणी आलं नाही. ते खरं आहे का खोटं आहे कसं आहे बा. पण मग आमच्या लक्ष्मण म्हणलं किती आलं आपल्याला, मागच्या वर्षी किती झालं सोयाबीन आणि ह्या वर्षी किती झालं. ते म्हणे आपल्याला मागच्या वर्षी 26 कट्टे झाले त्या शेतात, चिबड्या शेतात. म्हणलं आवता किती झाले, म्हणजे आवता 10 झाले. म्हणलं मग ते एक म्हणते म्हणे तेच चांगलं आहे, पण आपण उगाच म्हणून नाही म्हणलं म्हणे. म्हणजे ते म्हणलं पुन्हा गावातले लोक त्याच्या पद्धतीने करतात तर तोट्यात जासान. मग ते नाही केलं नाही. मग त्याला म्हणलं आम्हाला एवढं सोयाबीन झालं होतं बेडवर, आता तुम्ही हे तर कमी झालं अशी हे. तर मी 5-6 एकर जमीन करीन स्वतः, आणि ह्या पद्धतीने करणे, आणि ते कसं जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल त्याची काळजी घेणार आहे. आणि एक आदर्श म्हणून किंवा आजूबाजूच्या गावाला किंवा आमच्या गावातल्या शेतकऱ्याला कळावं की बा यांना चांगलं उत्पन्न येऊ शकतं, ते फेल जाऊ नये याची काळजी घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न काढेन असं मला वाटतं. धन्यवाद. मी एवढं छोटं मला ते बोलताना दिसलेच नाही. अबोल व्यक्ती बसतोय, पण आज अति सुंदर बोलले ते, आणि त्यांचं हे बोलणं पहिल्यांदा नाही ना ती तुमचे अनुभव झाले, मी माझा अनुभव सांगू. आणि ते कधीच मला बोलताना दिसले नाही. आता माझ्याकडे किती यायचे हो ना, शतार आलेले माझ्या सगळ्यात पुढे येते. बोलणं पहिल्यांदा ऐकलं मी. सुंदर बोलले. न्यूज 1 महाराष्ट्र.